नमस्कार. मृत्यू कोणाला कधी गाठेल हे सांगता येत नाही. बसचे इंजिन गरम झालं होतं म्हणून तरुण खाली उतरला आणि इंजिनमध्ये पाणी ओतणार इतक्यात. पुढे काय घडलं ते पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. खरंच मृत्यू कधी कोणाला गाठेल आणि तो कोणाच्या रूपात गाठेल हे कधीच सांगता येत नाही. असंच एका जळगाव येथील 32 वर्षीय तरुणासोबत भयंकर घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी की जळगावमधील जामोद येथील लईक देशमुख यांचा शिकवणी वर्ग असून तेथील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन वार्षिक शैक्षणिक सहल रविवारी 22 डिसेंबरला सकाळी छत्रपती संभाजीनगर इथे गेली होती. त्यावेळी देशमुख यांनी एका खाजगी संस्थेत लिपिक असलेला आपला मित्र मोहम्मद मुसब अब्दुल जाबीर वय 32 राहणार जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा रविवार दिवसभर छत्रपती संभाजीनगर येथे सहलीवरून रात्री उशिरा जळगाव जामोदकडे परत येत होते. दरम्यान स्कूल बसचे इंजिन गरम झाले होते म्हणून बस चालकाने नांदुरा मार्गावरील मातोळा जवळच्या विद्युत उपकेंद्राजवळ बस थांबवली असता मोहम्मद मुसब हा तरुण खाली उतरून बसच्या इंजिनमध्ये पाणी टाकत असताना समोरून अचानक भरधाव वेगाने आलेल्या कारने स्कूल बसला जोरदार धडक दिली. या धडकेत मोहम्मद याला जोरदार मार लागला. त्यानंतर त्याला तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून मोहम्मद मुसब याला मृत घोषित केले.